जन तरी देखे गुंतले प्रपंच, जन तरी देखे गुंतले प्रपंच, जन तरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण ते त्याचे त्याचे नाही, जन तरी देखे गुंतले प्रपंची, जनतरी देखे गुंतले स्मरणते त्याचे त्याचे म्हणून मागे परतले म्हणून मागे परतले म्हणून मागे परतले हालनीचे आनंदी भूमिया, इंद्रियांचा गाजे गोंधळे ठाई, इंद्रियांचा गाजे गोंधळे ठाई, होई तसे डोई म्हणून मागे परतले म्हणून मागे परतले हालनीचे आनंदी भूमिया, तुका म्हणे देवा वासने जाणे, तुका म्हणे देवा वासने जाणे, केली तळपटे बहुता, तुका म्हणे देवा वासने जाणे, तुका म्हणे देवा वासने जाणे, केली तळपटे बहुता, म्हणून मागे परतले, म्हणून मागे परतले, हालनीचे आनंदी भूमिया, हरिभक्तीपरायण आचपळ महाराज व हरिभक्तीपरायण महेश महाराज, आचपळ महाराज, हरिभक्तीपरायण आचपळ महाराज आणि महेंद्र महाराज. जन तरी देखे
जन तरी देखे गुंतले प्रपंची स्मरण ते त्यांचे त्यासी नाही म्हणवनी मागे परतले मन घालणीचे रान देखोनिया इंद्रियांचा गाजे गोंधळ येठाई इंद्रियांचा गाजे गोंधळ येठाई पोडी तसे डोई अहंकार म्हणवनी मागे परतले मन घालणीचे रान देखोनिया तुका म्हणे देवा वासनेच्या टे तुका म्हणे देवा वासनेच्या टे केली तळपटे बहुतांची म्हणवनी मागे परतले मन घालणीचे रान देखोनिया विठाला चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृंदकानंतनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू संतांचे त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास कलंका परिरम्य सिंहासनस्थं पदां भोजति जस्पुरत्तिक प्रदेशं विधिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी बहरसे विश्वत्पत्तो भवाय नमो नमः प्रबलतमसे तत्संहारे हराय नमो नमः जनसुकृते सत्पोदृक्तं मृणाय नमो नमः प्रमहसि पदे निस्त्रे गुण्ये शिवाय नमो नमः तुलितबलधामं स्वर्णशैलावदेहं तनुजवनकृशानं ज्ञानिनां अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रियभक्तं पादजातं मस्तकहे पायावने मस्तकहे संतांच्या जनतरी देखे गुंतले प्रपंची जनतरी देखे गुंतले प्रपंची स्मरण ते त्याचे त्यासी नाही म्हणवनी मागे परतले मन घालणीचे रान देखून या सेवे करता घेतलेला हंग जगद्गुरु जगदवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत संत तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग घेतला
म्हणजे त्या अभंगामागची भूमिका नक्कीच कळली पाहिजे. त्या अभंगाची निर्मिती कशी झालेली आहे, कोणत्या परिस्थितीवर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांना हा अभंग त्या ठिकाणी निर्माण करावा असं वाटला, त्याच्या मागे भूमिका असते. आणि म्हणून या अभंगाची भूमिका जर बघितली तर जगद्गुरु तुकोबाराय आजच्या या अभंगामध्ये देवाबरोबर संवाद साधतात. आणि संवाद साधला पाहिजे, परंतु या मोबाईलमुळे संवादच संपला. हे की बहीण भावाचा सुद्धा दोन रूम असतील, बहीण भावाकडे जात नाही, इथून कॉल करते भावाला. माय लेकीचा संवाद संपलेला आहे, नवरा बायकोचा संवाद सिरसगाव सुटलेलं त्याच्यात. मला थांबायचे. मग आपल्यामध्ये काय वाद चालू आहे. 4 प्रकार आहेत: जल्प, वाद, वितंड आणि संवाद. जल्पती म्हणजे शेखी मिरवणं. मी याव केलं, मी त्याव केलं. काही लोकांना ते सांगण्याची फार मोठी सवय असते. महाराज हे जे दिसतंय ना ते माझ्यामुळं झालेलं आहे. जल्प, शेखी मिरवतात, है की नाही. जल्प. दुसरा आहे वाद. काही माणसं बोलली का विनाकारण वाद तयार होतो, है की नाही. अशी काही त्यांची वाणी असते की चांगलं चाललेलं गाव बिघडतं. महाराज चांगला चाललेला सप्ताह 2-3 सत्य होतात. वाद आहे. दुसरं आहे वितंड, की जेणेकरून ज्या बोलण्यानं भांडणं होतात. लक्षात घ्या, काही माणसं योग्यता नसतानाही बोलतात. त्यांची योग्यता आहे का नाही. विनाकारण वाद, विनाकारण विवाद आणि चर्चा करणं. काहींचं ते आपली लायकी आहे का नाही, आपली योग्यता आहे का नाही याचाही विचार विवेक त्यांना नसतो. पण बोलायचं म्हणून बोलायचं, तोंड दिलं म्हणून बोलायचं. राजाला शिव्या देतात. राजाला आज पंतप्रधान माननीय श्री मोदी साहेब त्यांना बोलतात लोक. काही मी बघितलं पायात चप्पल नसते घालायला. मी सांगत नाही, तुकोबारे सांगतात, नाही पायतण भूपतीशी धावा. तुझी अवकात काय. जर वाईट वाटेल तुम्हाला बोलल्यानंतर. योग्यता काय. आपण बोलतो कोणाबद्दल, अधिकार असेल तेवढी योग्यता असेल तर बोलणं ठीक आहे. रास्त आहे, त्याच्यावर विचार केला जातो, समाज सुद्धा विचार करतो. पण केवळ जल्प, वाद, वितंड याच्यामध्ये जीवन जात असेल तर त्या बोलण्याला, त्या वाणीला कुठलाही अर्थ राहत नाही. पण संत जे आहेत, विद्वान लोक आहेत, संवाद करतात. मग संतांमध्ये वाद नसतो का. असतो, पण संवादही असतो. करू आवडीने तुझ्या सुखाचा संवाद नाही. वाद आहे विद्वानांमध्ये सुद्धा, आहे की नाही. 2-3 विद्वान मंडळी बसली ना, मग तो वाद होतो. पण तो कशा करता असतो. वादे जायते तत्वबोधा. तत्वबोधापर्यंत तो वाद नेतो. आपलं एखाद्याचा वाद झाला ना, जीवन बर्बाद होतं. महाराज विठाला विठाला लहान मुलंच आहेत. याचं कारण आहे थंडीचा थोडस हा काळ आहे की नाही. जरा जवळ बसा. जरा थंडी विचित्र आहे. हे पोट्टे आहेत ना, हे छोटे छोटे बच्चे को. ही थंडी आहे ना, हिंदी मध्ये कहावत आहे, बच्चे को छेड़ती नहीं. बच्चे को छेड़ती नहीं, जवान को सताती नहीं और बूढ़े को छोड़ती नहीं. म्हाताऱ्या माणसाने जरा सावध लक्षात. म्हणून जरा गडबड चालू आहे त्यांची. जल्प, वाद, वितंड. पण संत जे आहेत ते संवाद करतात. लक्षात घ्या.
भगवंताचा अर्जुनाचा गीतेमध्ये काय आहे? श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे, संवाद आहे. अवधूत विरक्त शुकदेव आणि परीक्षिताचा काय आहे? संवाद आहे. तसं जगद्गुरु तुकोबर आहे, देवाचा काय आहे? संवाद आहे. संवाद केला पाहिजे. घरामध्ये सुद्धा संवाद झाला पाहिजे आणि तो संवाद फार चांगल्या पद्धतीचा पाहिजे, लक्षात घ्या, आणि चांगलाच असतो. जगद्गुरु तुकोबर आहे देवाबरोबर. मग देवाबरोबर बोलत होते का? आपल्याला शेजारी नीट बोलत नाही, आपलं जाऊ दे, आपलं काय सांगायचं. पण जगद्गुरु तुकोबर आहे इतकं जीवन त्यांचं बदललं होतं, इतकं परिवर्तन त्या परमार्थामध्ये झालं होतं की तुकोबारांना सुद्धा वाटत होतं की माझ्या अंगा खांद्यावर सुद्धा चिमणी पाखरं बसावी. साध्या म्हशीवर बसतात, माझ्यावर का बसत नाही? कधी विचार केलाय? पशु पक्षी माझ्याजवळ काय येत नाही, कधी विचार केलाय? पण तुकोबारांनी केलाय. आणि असा परमार्थ वाढवला, असा परमार्थ वाढवला, इतका अधिकार वाढवला. पिकलिया सेंद कडूपड गेले तैसे आम्हा केले पांडुरंगी. आणि मन चित्त जर शुद्ध असेल ना, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्व दया, विषते अमृत आघात ही. तर खरंच मन चांगलं असेल ना, बघा सहसा मुलाला बघा साप बीप काही चावत नाही. एखादं क्वचित काही जन्मांतरीचं असेल तर ते ऍक्सिडेंटली घडतं, लक्षात घ्या. पण सहसा मी पाहतोय लहान मुलाला काटा सुद्धा रुतत, बघा तुम्ही, हे की आपण जपून जपून टाकलं का? म्हणून साधू संत जे आहेत निरागस आहे, निष्कलंक आहे. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंक. आणि असं जेव्हा होतं ना तेव्हा हे व्यवहार होतात. आपल्याला ते पटत नाही, याचं कारण आपलं मन चित्त काही शुद्ध नाही, आपल्याला ते कळणारही नाही, लक्षात घ्या. त्यांचा जो अनुभव आहे तो आपल्याला दूरच आहे, म्हणून आपल्याला ते खोटंही वाटेल. पण संत विचार करतात आणि तुकोबारा एकांतामध्ये जाऊ लागले. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस. केवळ एकांतात जाऊनही बदल होत नाही ना, लक्षात घ्या. हा, तुम्ही जाल उद्या, मी कीर्तन केलं म्हणून उद्या एकांतात जा, पण तिथं गेल्यानंतर तुमचं डोकं काही चांगलं राहील का तिथं? लक्षात घ्या. असं म्हणतात वनी जाऊनी वनिता चिंतू लागत. आपलं डोकं एकांतामध्ये तर आणखीन बिघडेल, आहे की नाही? आता तुम्ही कीर्तन ऐकता म्हणून स्थिर आहात, नाही तर ह्या माता मावल्या बसतील का? 7-8 जणी एकत्र आल्या आणि त्या बोलल्याच नाही, असं होईल? अशी बडबड असते महाराज. जेवताना तर त्या 8-9 जणी बसू द्याच, बोलता बोलता किती चपात्या जातील पताच लागत नाही. मी सांगत नाही, ज्ञानोबाला सांगतात अनंत वाचार बरळती बरळ त्या कैसे गोपाळ पावी हरी. लक्षात घ्या, संत एकांतामध्ये बसतात आणि एकांतामध्ये तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. तिचं सेवन करतात आणि इतकं परमार्थ परिपक्व पशु पक्षी येतच होती. वृक्षवल्ल्या सोयरी वनचरी पक्षी ही सुस्वरे आळविती. हा अनुभव तुकोबारांनी घेतला पण, आणि आपण पण तपासून घेतलं पाहिजे. काही काही महाराज मंडळी सिद्धीचं खंडन करतात. आता मगाशी बोलता बोलता सिद्धीचं काय करतात? सिद्धी लाभी पिसे कोण? अरे मिळू तर दे. हा सिद्धी नाही, तुम्हाला प्रमाण घेऊन मी सांगेन. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंच निवाले. सिद्धी मिळतेच मिळते, लक्षात घ्या.
ज्ञानोबा म्हणतात माझ्या हरिपाठात सिद्धी नाही, उपाधी आहे, नाही असं मी म्हणत नाही. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. पण कधी उपाधी जब त्या परमानंदी मन असेल तर सिद्धी सुद्धा पाहिजे का नको. अष्टमहासिद्धी आमच्या संतांच्या जवळ नाही सिद्धी. रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडीती उच्चिष्टे काढीती मुक्तिचारी रिद्धी सिद्धी. आता मिळत नाही म्हणून आपल्याला कोल्याला द्राक्ष आम्हाला मिळत नाही म्हणून नाही, मिळते. लक्षात घ्या. धर्मानं पारमार्थिक नीतिमत्तेनं जर आपण वागलो ना तर नक्कीच सिद्धी मिळते आहे. नाही तुम्हाला वाटत असेल सिद्धी म्हणजे काहीतरी. सिद्धी म्हणजे साधना करता करता अभ्यासानं ते त्या ठिकाणी मिळते. उदाहरण सांगायचं म्हणजे आता एवढ्या माता मावल्या आहेत. मला सांगा सगळं पोह्याचं जे सामान आहे का, पोहे मसाला जे काही कढीपत्ता सगळ्यांना सारखं द्या या माता मावल्यांना. मला सांगा आता पोहे सगळ्यांचे सारखे होतील का वेगळे वेगळे होतील? झोपले का काय माता मावले? मला सांगा एकच होतील का वेगवेगळे होतील? वेगवेगळे. काही काहींच्या हाताला इतकी चव असते का सिद्धी आहे. आणि काही मी शहरातल्या बघितल्या त्या घोळ घातलेल्या डबा करायचा आहे, डबा करा. आमच्या इंदोरीकर मला सांगतात डबा केला, भजन केलं, नक्कीच सिद्धी त्या ठिकाणी मिळते. जगद्गुरु तुकोबांना ती मिळता मिळता ईश्वर प्राप्ती सुद्धा झाली होती. लक्षात घ्या. देव संवाद होत होता. देवाने एकदा विचारलं जगद्गुरु तुकोबाराय आज 700-750 कोटी लोकसंख्या या जगातली, बरोबर ना? वाढत वाढतच चालली, कमी घ्यायचं काही नाव नाही. लक्षात घ्या. मग एवढ्या या लोकसंख्येमधून तुकोबाराय माझ्यापर्यंत येणारे कमी का? इतकी जनसंख्या आहे, लोकसंख्या आहे, पण त्या लोकसंख्येमधून क्वचित कोणीतरी एखादा मनुष्यानाम सहस्रेषु कष्टित यतति सिद्धयततामपि सिद्धानाम कष्टिन्मा वेत्ति तत्त्वतः. माझ्या जवळ येणारा कुणी एखादा ऐसा विरळायचा. लक्षात घ्या. आता इथेही सगळी मंडळी आलेली आहे, ती काही खरंच कीर्तन ऐकायला आलीत काय? ठराविक लोक. अहो इतकं सुंदर गायन चाललं होतं, काही काही झोपच घेतली. बंदर क्या जाने अद्रक का स्वाद. अहो आयुष्य गेलं ह्यांचं. लक्षात घ्या. आयुष्य घालवावं लागतं ह्या कलेकरता. आम्हीही त्यातून गेलेलो आहोत. लक्षात घ्या. मी सुद्धा सुंदर वादक आहे. आम्ही ऑलराऊंड आहोत. म्हणजे महेंद्र महाराज उत्तम गायक, वादक, उत्कृष्ट कीर्तनकार, भावकथा निरूपणकार आहे की नाही. आणि ही सगळी मंडळी आमची अतिशय लगेच कळतं बरं ते. नाही घाटावे लागत एका शितेकडे भात. सगळी एक एकाहून बळी आहे. लक्षात घ्या. तो सगळ्यांनाच कळलं का इथं? काही काही गर्दी बघायला आले, काही काही झोप येईना म्हणून आले. जरा खांबाला टेकायला जर असं मिळालं मस्त पैकी चालू द्या महाराज तुमचं. झोप होते आमची. हौसे गौसे नवसे सगळीकडे तसंच आहे. लक्षात घ्या. क्वचित कोणीतरी एखादा या परमार्थाकरता कीर्तन समजून घेण्याकरता म्हणून येतो. लक्षात घ्या. तसं परमार्थाकरता सुद्धा परमार्थात आल्यानंतर ईश्वरापर्यंत पोहोचणारे कमीच आहे. तुकोबाराय असं काय? तुकोबाराय त्याचं उत्तर या अभंगामध्ये देतात. थोडस कार्यकारण भाव आहे. अभंग जरा एक वेगळ्या पद्धतीचा आहे. तुकोबाराय म्हणतात काय येत नाही देवा याचं कारण जनतरी देखे गुंतले प्रपंची स्मरणते त्यांचे त्याचे नाही. प्रपंचामध्ये आहेत पण त्यांचंच त्यांना स्मरण नाही. लक्षात घ्या. पण तुकोबाराय म्हणतात देवा मी सावध आहे. मी काय केलं ते गुंतलेले आहेत म्हणून माझं मन म्हणून मागे परतले मन. माझं मन मी परतवून घेतलं. कशापासून? या प्रपंचापासून. म्हणून मागे परतले मन का? घालणीचे रान देखून. घालणीचे या शब्दाचा अर्थ हेच तर पश्वादिकांनी भरलेले हे जंगल. कोण कधी धोका देईल, कोण कधी मागून सुरा खुपसेल
आता तर भरोसाच नाही मला. 500 रुपयाकरता सुद्धा कोणी कोणाला मारले मला. इतकी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली. घालणीचे रान देखोनिया, तुकोबा म्हणतात म्हणोनिया मागे परतले मन. ज्या इंद्रियांवर भरोसा करावा ती इंद्रिय सुद्धा इंद्रियांचा गाजे गोंधळे ठाई. ही इंद्रिय सुद्धा धोका देतात, लक्षात घ्या, है की नाही. म्हणून मागे परतले फोडी तसे डोई अहंकार. मी महाराज मी आहे म्हणून गाव आहे, मी म्हणत असतो तुझाच. लक्षात घ्या, तुझ्यासारखे असे कितीतरी आले आणि पण अहंकार. या माता मावल्या सुद्धा बाई काय नव्हतं, मी आले म्हणून. फोडी तसे डोई अहंकार, म्हणवनी मागे परतले मन. तुका म्हणे देवा वासनेच्या आटे, केली तळपटे बहुतांची म्हणवनी मागे परतले मन. घालणीचे रान देखोनिया विठाला. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा असा की परम पवित्र पावन अशा क्षेत्र सिरसगाव स्थित असणारी संजीवन समाधी सद्गुरू बैरागी महाराज यांच्या या चरणधुलीनं पावन झालेली आपली ही धरा, ही भूमी. आणि अशा या भूमीमध्ये आमची सर्व दिग्गज मंडळी, हरिभक्तपरायण परमपूज्य त्र्यंबकदासजी महाराज आहे, हरिभक्तपरायण चैतन्यानंद भारती महाराज आहे, श्री संत सुधाकर स्वामीजी महाराज आहेत, हरिभक्तपरायण आमचे परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज सरलाबेट, तसेच 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज आहेत. या सर्व साधू संतांच्या या कृपेनं आशीर्वादानं हरिभक्तपरायण देवगड स्थित असणारे आमचे भास्कर गिरीजी महाराज आहेत. हा संपूर्ण परिसर हा साधू संतांनी, है की नाही, प्रेरित झालेला, संस्कारित झालेला असा हा आपला परिसर आहे. आणि खरंच समाधीवर मस्तक ठेवल्यानंतर एक वेगळी शांती मिळते. जसं ज्ञानोबारायांच्या समाधी संजीवन जवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी जी फिलिंग आहे तीच फिलिंग येत आहे. ज्याला कळते त्याला कळते, लक्षात घ्या, सगळ्यांना कळणार नाही. हा येडीला माहेरही सारखं, त्याच्याबद्दल मी नाही बोलत, पण संवेदनशील जर असेल, पुण्यवान असेल तर त्या ठिकाणी ते टच होत, सगळ्यांनाच नाही कळत ते. आपण भाग्यवान आहोत की अशा या सिरस गावामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. या ठिकाणी सर्व धर्मातील, सर्व पंथातील साधू संत मंडळी यांच्या या कृपा आशीर्वादानं हरिभक्तपरायण परमपूज्य प्रातस्पण वैकुंठवासी राष्ट्रसंत श्री भगवान बाबा आहेत, राष्ट्रसंत श्री वामन भाऊ आहेत, राष्ट्रसंत श्री गुरुवर्य भीमसिंह महाराज आहेत, आदी आदी मोठी मोठी हरिभक्तपरायण परमपूज्य नारायणगिरीजी महाराज आहेत. मोठी ही मंडळी आहेत. त्यांच्या या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी चाललेला हा भव्य दिव्य असा हा अखंड हरिनाम सप्ताह आज 3रा दिवस आहे. माझाही येण्याचा योग जो आहे, आमचे जुने परममित्र शास्त्रींचे आमचे गुरु डॉक्टर महंत न्यायाचार्य शास्त्रीजी, त्यांच्याकडे ही मंडळी, आमचे रिटायर्ड आमचे पोलीस अधिकारी आमचे विश्वनाथजी जे सरपंच आहेत निंबाळकर आणि भगवानराव आहेत, भात्रक आहेत, ही मंडळी सगळी शास्त्रीजींना भेटण्याकरता आली होती. आणि तिथे त्या ठिकाणी शास्त्रीजींचंच कीर्तन ठरलं होतं. पण शास्त्रीजी काही सहसा कुठे कीर्तनाला जात नाही, कारण एका ठिकाणी गेल्यानंतर त्यांना सगळीकडे जावं लागेल, लक्षात घ्या. आणि फार मोठा व्याप आहे, फार मोठा भक्त वर्ग आहे. आणि आता 25 करोडचं ज्ञानोबऱ्यांचं पाषाणाचं मंदिर निर्माण कार्य चालू आहे. या बघायला तिथेही एक वेगळं चैतन्य आहे. जे आले त्यांना माहिती आहे, लक्षात घ्या. करोडों की दवा और भगवानगड की हवा.
असं आम्ही म्हणतो. एक स्वर्गासारखं सुंदर शास्त्री. आज 100-150 विद्यार्थी आज अध्ययन अध्यापन त्या ठिकाणी होत आहे. भजन आहे आणि MPSC UPSCचे क्लासेस सुद्धा रयत संस्थेला त्या ठिकाणी म्हणजे 50 विद्यार्थी तिथं क्लासेस त्या ठिकाणी रयत संस्थेचे क्लासेस सुरू होणार आहेत. म्हणजे धार्मिकतेबरोबर या ठिकाणी याही क्षेत्रातलं तुम्हाला ज्ञान तिथे मिळेल असं ते एक मोठं पीठ, ज्ञानपीठ, भक्तिपीठ, वैराग्यपीठ तिथं त्या ठिकाणी निर्माण कार्य चालू आहे. लक्षात घ्या. आणि तिथं ते बाहेर जर फिरायला लागले तर त्या ठिकाणी ते कार्य होणार नाही. म्हणून आणि फार मोठा समाज भक्तवर्ग आहे, सगळीकडे जाणं शक्य होत नाही. मग जिथे नाही कोणी तिथे आम्ही म्हणून थोडस दुधाची तहान ताकावर भागून घ्या. मी त्यांच्याबरोबर आज सगळी मंडळी ज्ञात आहे. त्यांना 35 वर्ष झाली मी त्यांच्याबरोबर आहे आज. आणि त्यांच्याबरोबर आहे हे माझं भाग्य. माझ्या आई वडिलांची माझी जन्मांतराची जी काही पुण्याई आहे त्या पुण्याईचं फल म्हणून सज्जनी आपुला म्हणतात. सज्जनाने आपलं म्हणणं इतकं सोपं नसतं. लक्षात घ्या. मोठ्या माणसांनी जवळ करणं शक्यच होत नाही आणि त्यांच्या जवळ राहणं जरा कठीणच असतं. गायक, कलाकार, माणसं, संगीत प्रेमी, चित्रकार ही मंडळी क्रॅक असतात बरं. लक्षात घ्या. तुम्हाला काय वाटत असेल तुकू बरे फार शांत असते. तुम्हाला काय वाटतं? अख्खं गाव विरोध होतं, परिसर विरोध होतो. कोपला पाटील, गावीचे हे लोक तुम्हाला वाटतं विणा घेऊन. लक्षात घ्या. ही विद्वान माणसं जी असतात आणि त्यांच्या जवळ राहणं फार कठीण असतं. मला लक्षात घ्या. इतकं सोपं नसतं. संतापासी बहु असावी मर्यादा. त्या मर्यादेनं जर राहिला तर त्या ठिकाणी काही कण मिळतील तुम्हाला. लक्षात घ्या. आणि म्हणून एक माझं भाग्य म्हणून त्या निमित्तानं का होईना तुमचे मित्र आमचे खर्डे पाटील त्यांच्या या योगानं या ठिकाणी येण्याचा योग आहे. आणि सगळी त्या निमित्तानं तुम्हा सगळ्या संत सज्जनांचं आमची गुणीजन गायक आहेत, वादक, काय त्यांचं वर्णन करावं महाराज. लक्षात घ्या. असं वाटतंय 4 ते 5 वाजेपर्यंत कीर्तन करा अशी साथ असेल ना. कारण का माझे जातीचे मज भेटो आणि अशी जर भेटली मंडळी भेटत नाही जो पण भेटली का आनंद होतो. लक्षात घ्या. आणि इथे मी मोठा आहे ती लहान आहेत असा हा प्रकार नाहीये. लक्षात घ्या. इथं नामदेवरायांनी उभं राहावं आणि ज्ञानोबांनी टाळ द्यावा आहे की नाही. साधू संतांनी त्या ठिकाणी कीर्तनात उभं राहावं ही आमची मर्यादा आहे. इथं कोणी मोठा सांगा थोर असं इथे काही नाही. लक्षात घ्या. इथे सगळे आम्ही सारखे आहोत पण एक जर उभा राहिला तर त्याला साथ करावी हा आमचा वारकरी संप्रदाय. महाराज विठाला अभंग फार सुंदर आहे. जास्त वेळ घेणार नाही. 10 झालेले आहेत. 10:30च्या पुढे जाणार नाही. शॉर्ट बट स्वीट. मला माहित आहे तुमची मानसिकता तुमची ब्रेन टेंडन्सी जरा चेंजेस झालेली आहे. का रील्स पाहताय तुम्ही. महाराज 2 तास सहन करणं तुमच्याला शक्यच नाही. पण तरी सुद्धा तुम्ही बसलात तुमचं कौतुक आहे. जग बदलतंय, काळ बदलतोय. या बदलत्या काळामध्ये लक्षात घ्या फार स्मार्ट जनरेशन आलेलं आहे. आपण त्यांना चुकीचं म्हणतो. जुनी माणसं म्हणतात ही पोरं बिघडली नाही. त्यांना दिशा द्या ती तुमच्यापेक्षा जास्त स्पीडनं जाते. स्मार्ट जनरेशन आहे हे जे पुढचं पिढी. का तुम्हाला हे का सांगतो मी तुम्हालाही कौतुक वाटेल त्याचं. आईजीच्या घरी गेलो होतो. सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आईजी त्यांच्या घरी मी मुक्कामाला होतो. आणि तिथे असताना त्यांचा जो मुलगा आहे कॉलेज करत होता. सकाळी नाश्ता करता करता तो माझ्या बाजूला बसला होता. पहा नीट ऐका. आणि मग कौतुक तुम्हालाही वाटेल. मी सुद्धा मॅच पाहत होतो 2020 मॅच. माझाही नाश्ता चालू होता, ब्रेकफास्ट चालू होता. आणि ते पाहता पाहता तो सुद्धा खाली चॅटिंग करत होता लॅपटॉपवर. तो 2020 मॅच पण पाहतोय, खाली लॅपटॉपवर चॅटिंग पण करतोय, कानाला मोबाईल लावून मोबाईलवर पण बोलतोय. पहा 2020 मॅच पण पाहतोय, चॅटिंग पण चालू आहे, फोनवर पण बोलणं चालू आहे, सँडविचचा एक तुकडा घेतोय तो पण
खिडकीतनं चाललेल्या गर्लफ्रेंडला सुद्धा भयंकर हे आपल्याला जमेल का? सिरस गावकर जमल तुम्हाला? हे जनरेशन फार स्मार्ट जनरेशन आहे महाराज. लक्षात फक्त मोठ्यांना एकच सांगणं आहे की त्यांच्या अवतीभोवती वातावरण निर्मिती कशी असावी हे तुमच्यावर. बघा ना, कीर्तनात सुद्धा ती बसलीत ते. तर कीर्तनात सुद्धा आता बदलाबरोबर आम्ही सुद्धा बदल करत आहोत. आता आम्ही वेदांताचार्य आहोत. जर संस्कृत मध्ये आणि वेदांत जर सांगत बसलो तर पुन्हा तुम्ही उद्या जाल परत येणारच नाही. लक्षात घ्या. म्हणून जास्त तत्वज्ञान न त्या ठिकाणी सांगता, कारण का अधिकार पैसा करू उपदेश साही ओझे त्यास पैसे देऊ. आमच्या जगद्गुरु तुकोबांना काय संस्कृत येत नव्हतं का? शिकता आलं नसतं का? हा, अरे वेदाचा तो अर्थ मासीच ठावा इराणी व्हावा. संस्कृत अहो रेड्यामुखी वेद बोलले गर्भ द्विजांचा शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा मला. लक्षात घ्या. आणि म्हणून ज्ञानोबांना ज्ञानेश्वरी संस्कृत मध्ये लिहिता आली नसते, पण नाही तळागाळातल्याही लोकांना सकळांशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. ज्ञानोबरांनी तुकोबरांनी या साधू संतांनी काही पंडित कालामध्ये त्या ठिकाणी ती लोक संस्कृत मध्ये बोलत होती आणि ठराविक वर्ग त्यांच्या समोर बसलेला असायचा. बहुजन समाजाला इतर समाजाला अधिकार नव्हता, पण ज्ञानोबरांनी त्या काळामध्ये लोपले ज्ञान जगी हित निर्णती कोण अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान. या ज्ञानोबरांनी मेळविली मांदी वैष्णवांची. वैष्णव संप्रदाय वैष्णवा संगती संप्रदाय वैष्णव आहे, लक्षात घ्या. आणि या वैष्णवांच्या संगतीमध्ये त्यांना एकत्र केलं महाराज. आणि कुणाची जात बघितली नाही, कुणाचा पंथ. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जात पात धर्म बघितला जात नाही. ना पाहयाती कुणाचा विचार, ना पाहयाती विचार भक्त करुणाकर करुणावान आहेत, करुणाघन आहेत महाराज, हे की नाही. आणि म्हणून अशा करुणाघन संतांच्या सानिध्यात तुम्ही जर आलात ना तर नक्कीच त्या ठिकाणी परिवर्तन झाल्याशिवाय, आणि तो परिवर्तन करावं म्हणून
सगळ्यांना बोलो महाराज. निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाजर फुटती रे, खेळ मांडीला बाळवंटी गाई नाचती आई रे, वर्णाभिमान विसरली एकमेका लोटांगणी जाती. आणि म्हणून इथं भेदाभेद भ्रम अमंग आणि एवढं करून आमच्या ज्ञानोबांनी तुकोबांनी या साधू संतांनी या संप्रदायाची रचना केली. लक्षात या, सगळ्यांनी या, सकळांशी येते, सगळ्यांनी या, खटनट यावे शुद्ध होऊन या जावे, असा हा संप्रदाय. संस्कृत मध्ये नसेल येत, मराठी बोल या. आणि इतकी उदारता या संप्रदायाची तुम्हाला काय सांगू. तुम्ही जर चांगली वागलात, तुम्ही जर चांगला अभ्यास केलात, संप्रदायाच्या नीती नियमाप्रमाणे जर तुम्ही वागलात, तर तुम्ही सुद्धा इथं येऊन कीर्तन करू शकता का नाही. इतर संप्रदायामध्ये तुम्ही पहा, तुम्ही शिष्यच राहता, तुम्हाला गुरु केलं जात, पण इथं तुम्ही गुरु होऊ जर चांगले वागलात तर. अभ्यास केला. म्हणून इतकं मोठं संप्रदाय, या संप्रदायाची रचनाच एक वेगळ्या पद्धतीने आमच्या ज्ञानोबांनी तुकोबांनी या ठिकाणी करून ठेवलेली आहे. सगळ्यांना आव्हान आहे. आणि म्हणून हा संप्रदाय आज फुलतोय, तो एक वेगळ्या आकाराला, तो दुसरे कितीतरी संप्रदाय तयार निर्माण झाले आणि संपले सुद्धा, कालगत झाले. पण वारकरी संप्रदाय वाढतोय का कमी होतोय. बोला ना, पूर्वीपेक्षा सप्ताहामध्ये गर्दी कमी आहे का. याही युगामध्ये, याही काळामध्ये, अत्याधुनिक युगामध्ये आज जरी टीव्ही मोबाईल तुमच्या हातात असेल तरी कीर्तन आवडतं का नाही तुम्हाला. लक्षात घ्या. फुले वेचिताची बहरू कळियाचे आला. एक फूल तुम्ही जर खुललं आहे की नाही तर दुसरी कळी उमलतेच महाराज. काही काही लोकांना असं वाटतं हे महाराज गेल्यावर कसं होईल. हा, जागा रिकामी करा बघा, 4-5 घ्या, असं वाटून घेऊच नाही कुणी. हा, की आम्ही गेल्यावर कसं होईल संप्रदायाचं. तू जा, दुसरे तयार आहे, तुमच्यामुळे ते दबले गेलेले आहेत. लक्षात. म्हणून मोगरा फुलला फुले वेचिताची बहरू कळियासी आला, असा हा संप्रदाय. आणि म्हणून या ज्ञानोबांनी तुकोबांनी तुम्हा आम्हाला समजेल, पटेल, रुचेल असे अभंग रचना केली आहे. लक्षात घ्या. पण झालं काय, एवढंही सोपं असून आपलं लक्ष त्या ग्रंथांकडे, त्या अर्थाकडे, अभंगाकडे आहे का. हरिपाठ पाठ आहे, पण अर्थ जर विचारला तर सांगता येणार येईल. सांगता नाही. पाठ आहे पण अर्थाकडे आपण लक्ष देत नाही. अर्थाविण पोथी वाचुनी, अर्थ जरा समजून घेत जा. नुसतं करायचं म्हणून करायचं नाही. परमार्थ हा मनपूर्वक करा, ती साधना आहे की नाही. आणि परमार्थ साध्य आहे त्यामध्ये, आणि ते मिळवण्याकरता थोडंसं त्याग करावा लागेल. लक्षात घ्या. नाहीतर प्रपंच हा चालूच आहे. प्रपंच या शब्दाचा अर्थ काय. प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे पचू विस्तार आहे, ज्याचा विस्तार होतो. पहिलं सिरसगाव किती छोटं होतं, आता अजून एक 10 वर्षानंतर मग काय. हा प्रपंच आहे, पचू विस्तार आहे. नाही लक्षात आलं. आता या मुलं मुली या ठिकाणी बसलेले आहेत. आता मी त्यांना प्रश्न विचारतो, काय रे
माणसाला किती पाय आहेत? माणसाला किती पाय असतात? दोन. बरोबर. माणसाला किती पाय? बरोबर. लग्न झाल्यानंतर 4. बरोबर आहे ना? तिचे 2 आणि तुम्हाला नाही विचारलं, मी त्यांना विचारलं, तुम्ही चॅप्टर आहे. प्रपंच सांगतोय. तिचे 2 ह्याचे 2 किती झाले? 4. 4 पाय कुणाला असतात? ते तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणा. गाढव म्हणा, बैल म्हणा, लक्षात घ्या. त्या दोघांपासून आणखी 2 पाय वाढतात. आता किती झाले? 6. आहे की नाही? मुलगा होतो, त्याचे 2 किती झाले? प्रपंच सांगतोय तुम्हाला. प्रपंच 6 पाय. 6 पाय कुणाला असतात माहिती का? भ्रमराला. ज्ञानोबांनी त्याच्याकरता स्पेशल अभंग लिहिले. ऋण झुणू ऋण झुणू रे भ्रमरा साठी तू परिमळ विद्गदुरे भ्रमरा. वेळ कमी आहे. चालू होते भावतेच भ्रमराची. भ्रमर माहिती आहे? भ्रमर म्हणजे भुंगा का? तर 6 पाय. आणखीन 2 पाय वाढले. हम दो हमारे दो. किती झाले आता? 8 पाय कुणाला असतात? त्या जाळी विणणाऱ्या कोळ्याला. स्वतः अडकतो, दुसऱ्यालाही अडकतो तुम्हाला. तसं इथं सगळे काय आहेत? अडकलेले आहेत. ज्ञानोबा सांगतात, आपणाची योनी दुहिता की ममन म्हणे पिता तो सुटे प्रतिग्रहिता जावई शिरके. एकमेकाला अडकवतोय आपण. लक्षात घ्या. सुटायचं आपल्याला माहित आहे आणि वाढतोय. प्रपंच वाढत असतो. लक्षात घ्या. त्यालाच प्रपंच म्हणतात. आणि या प्रपंचामध्ये सगळ्यांना प्रपंच आहे, सगळ्यांना संसार आहे. साधूला संसार नाही का? हा, तुम्हाला काय वाटलं आम्ही विरक्त आहोत, आम्ही संन्यासी आहोत म्हणून आम्हाला तो तुमच्यापेक्षा जास्त मोठा संसार आहे. फक्त तो संसार आमचा नाही एवढं आम्हाला कळतं. लक्षात घ्या. आम्ही काय होतं? अज्ञानी लोक या संसारामध्ये आसक्त होतात. आसक्त होऊन लिपायमान होऊन कर्तृत्व मद कर्मफलाचा त्या ठिकाणी स्वाद घेत जीवन त्या ठिकाणी अडकवतात, एकमेकांमध्ये गुंतवतात. गुंतलो या संसारे कैसा झालोसे अंध. आणि म्हणून जरी परमार्थ करत असलो, जरी मंदिरामध्ये जात असलो, पण प्रपंच हा मागे असल्यामुळं त्या ठिकाणी ईश्वरापर्यंत ज्या पद्धतीनं पोचायला पाहिजे तसं पोचता येत. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी देवाला सांगताना अभंगाच्या पहिल्या चरणात
अशी आपण गुंतलो हे तरी कळतंय का आपल्याला? बघा या माता मावल्या आल्यात बसल्यात पण विचार करतायत कुलूप लावला पण हिसका द्यायचा. बसल्यात त्या शरीराने इथं लक्षात घ्या. पण कुठे आहेत त्या? मी नाही, नाथ महाराज लिहितात मला, गावा चालली पंढरपुरा आणि वेशी पासून आली घरा, का उकळ मुसळ जाते आणि माझे मन गुंतले ते. बरोबर, जाताना काही घेऊन जाणार आहात का तुम्ही? मग कशाला गुंतायचं? पण गुंतलोय आपण, गुंतलो या संसारी कैसा झालो. आणि बरं कळत पण नाही बरं गुंतलं, आपण गुंतलेलो आहोत हे सुद्धा आपल्याला कळत, ते कळावं म्हणून या सप्ताहाचं आयोजन आहे. आमची सगळी संयोजक आयोजक ही जी मंडळी आहे की नाही, या सगळ्यांच्या का करायचंय? का टाइमपास म्हणून? का जास्त पैसा झाला म्हणून उधळण करायची नाही? गुंतलोय आपण, निघायचं इथून. रहना नहीं देश वीराना है, ये संसार कागज की पुड़िया, उलझ पुलझ कर जाना है, रहना नहीं देश वीराना. तुम्हाला वाटतं या जागेवर आम्हीच बसलो? कितीतरी बसले. खुदा ने ऐसे हजारों बिगाड़ डाले नक्शे बना बना कर. तुमच्या आमच्यासारखे कितीतरी आले आणि कितीतरी नाही लक्षात आहे. पण त्यांचा जीव सोन्यावर असतो. मग आता नवऱ्यापेक्षा काय आवडतंय? बोला ना. सीतेला काय आवडलं? प्रभू रामचंद्र आवडले का सोन्याचं? बघा कसे गप्प बसतो. लक्षात घ्या. आता मला वेगळं सांगायचं, जे सोनं तुमच्या कानामध्ये गळ्यामध्ये आहे ना, ते नाकामध्ये गळ्यामध्ये, हे सोनं जळत नाही, माहिती आहे ना? सोनं जळत नाही. मग हे सोनं कितीतरी मड्यावरून प्रवास करत 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 आता मी नाही म्हणत, ज्या सोन्याला तुम्ही माझं म्हणतात त्या सोन्याला कितीतरी मड्यानी काय म्हटलेलं आहे? जी भूमी सांगता ना महाराज, ती बाबा दिसते ना पठ्ठ्याची, ती भूमी सुद्धा हसते. भूमी हसन ती हसते बरं तुम्हाला. काय मूर्ख आहे म्हणजे, मी कुणाचीच झाले नाही. हा साक्षात तिला माझी म्हणतो. धनदारा पुत्र, हा कुणाचेच नाही आहेत ते महाराज, लक्षात घ्या. आणि हे साधू संत जागतात. उठा जागे भार्या स्मरण करा, भावे चरणी ठेवा माता. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. पण आपण हा प्रपंच माझाची पोर, हा मी काही जाणार असे किती कीर्तनकार वाटल, पण मी काही जाणार नाही. कधी नंबर लागेल. परत कोरोनाने दस्तक दिलेली आहे. हा तुम्हाला काय वाटलं? पण जरा माता मावल्याला माझी सूचना आहे की चांगला आहार घ्या. जरा माता मावल्या आळशी आळशी होत चालल्या. नुसतं खळकुटण भाकरी हे सांग, तसं करू नका. लक्षात घ्या. जरा सकाळी सकाळी, आता थंडीचे दिवस आहेत, डिंक लाडू करा. तुम्ही खा, पोरांना खाऊ घाला. हा आणि कडधान्य आहे त्याचं काहीतरी वेगळं, उसळ वगैरे थालीपीठ वगैरे बनवता आलं पाहिजे. लक्षात घ्या. तुम्ही एवढे कष्ट करता याचं कारण आहे विटॅमिन प्रोटीन तुमच्या शरीरात गेली पाहिजेत. लक्षात घ्या. चेहरा असा टवटवीत दिसला पाहिजे, नाही तर पुढली गोवरी तैसा दिसे तोंडाला. आता वाजली की बात नाही. शेतकऱ्यांना माझी विनंती, एवढे कष्ट करता तुम्ही. बघा मारवाड्यांच्या घरी, ब्राह्मणांच्या घरी, आज मी गुजराती मारवाड्यांच्या घरी काय ताट असतं त्यांचं. आता पंजाबमध्ये मी अमृतसरला होतो, आम्ही महेंद्र महाराज आम्ही सगळे होतो. 7-8 महाराज मंडळी आम्ही होतो. काय त्यांचं जेवण, मक्के की रोटी, सरसों का साग, छाछ, लोणी, पराठा, आलू पराठा, पालक पराठा, काय पनीर पराठा. इथं आम्ही तूप म्हणलं ह्यामध्ये तूप लोणी नाही हसणं. मी हा विषय का बदलून बोलतोय, माझा विषय बदलतोय, पण मला सांगणं आहे तुम्हाला, चांगला आहार घ्या. आज तुमची मुलं मुली हे जे कमजोर दिसत आहे, लक्षात घ्या, याचं कारण तुमचा हा आळशीपणा. दुसरं काय, त्याला आम्ही काय बोलणार. ते पोरग सुद्धा ते सकाळी सकाळी ते पोंगे खाते 5 रुपयाचे, ते चाऊमिन. लक्षात घ्या, ते
चाय पाव खाऊन 8च पाव राहील बरं ते. आणि म्हणून चांगला, कारण का कोरोनानी दस्तक दिलेली आहे, कधी तो आत येईल याचा भरोसा. मी तुम्हाला सावध करतो ना, लक्षात घ्या. आहार चांगला ठेवा, घाबरायचं नाही. डर गए असो मर गया, डरने का नाही. लक्षात घ्या, आहार चांगला करा. हा, आतून इम्युनिटी पॉवर जी आहे तुमची, प्रतिकार शक्ती काय करा, वाढवा. लक्षात घ्या, कुठलाही आजार होत नाही, घाबरू नका तुम्ही. कॅन्सर सुद्धा नीट होऊ शकतो जर तुमची प्रतिकार शक्ती चांगली असेल तर. आणि जर कमजोर असेल तर त्याला देव सुद्धा नाही. आत्मा बलहीन लभ्या, बलहीन माणसाला आत्मा सुद्धा मिळत नाही. लक्षात घ्या, तो मिळत नाही. मग तसं आरोग्य चांगलं ठेवा. लक्षात घ्या, असो माता माऊल्या ज्या आहेत आमच्या, या प्रपंचामध्ये इतक्या गुंतल्यात देव धर्म सांदी पडिले सकळ विषय गोंधळ गाजत असे, पण हा आपल्या बरोबर येणारा नाही. मग सोडायचं आपल्याला, है की नाही. आणि मग कसं असायला पाहिजे या संसारामध्ये, पक्षी अंगणी उतरती एका गुंतून राहती, वस्ती कर वस्त्याला तैसे असावे संसार. निघायचं एवढं माहिती पाहिजे, सगळं अशी तयारी बियारी पाहिजे बरं. लक्षात घ्या. मग कशी तयारी पाहिजे, आत्मतत्वाकडे, या परमार्थ तत्वाकडे लक्ष राहणं म्हणजे तयारी, नाही की नाही. देह जावो अथवा पांडुरंगी दृढ भाव, या प्रपंचामध्येच असून, आहे की नाही, असोनी संसारी फक्त एकच करायचं, जिव्हे. नुसतं प्रपंच, नुसतं संसार, त्याच्याकरता हा जन्म नाही. आणि सोडायचं हे लक्षात आलं पाहिजे. पण काय होतं, तिथंच आपण गुंततो. नाही, मी काय झालं, बीड जिल्हा कारागृहामध्ये, जेलमध्ये माझं कीर्तन होतं. खरं बोलतो ना तुम्हाला, सगळं चेकिंग बिकिंग करून आता मी गेलो होतो, हे बघ सर. आणि आतमध्ये गेल्यानंतर माझ्या समोर 2-2 मर्डर केलेले बसले होते. तुम्हाला काय सांगा, इकडे 10-12 महिला बसल्या होत्या, एका ड्रेसमध्ये चॉकलेटी आणि हे व्हाईट कपड्यामध्ये. तुम्ही तर पिक्चरमध्ये बघत, मी पण पिक्चरमध्ये बघत होतो, पण लाईव्ह तेव्हा बघितलं. लक्षात घ्या. आणि मग तिथेही मी तो अभंग घेतला होता, दुर्बुद्धी ते म्हणा नारायणा. लक्षात घ्या. आणि कीर्तन झाल्यावर आले ना पाया पडायला, मी घाबरलो होतो, पण जेलर बाजूलाच होते. म्हटलं मला घाबरून, मी आहे ना म्हणते. हा, की नाही. मग त्यांची ती राहण्याची सोय बघितली सगळी, त्यांची कसे राहतात, त्यांची भांडी, त्यांचं स्वयंपाकघर. मग मी सोडत नाही. मग आला चान्स तर मग. लक्षात घ्या. आणि दुसरा आहे, तालुक्याचा महाराज असल्यामुळे काय होतंय, पहिले आलेले पीआय वगैरे ते मला भेटायला येतात. लक्षात घ्या. आमदार असो, खासदार असो, आहे की नाही, सर्व क्षेत्रातील मान्यवर, सगळी ज्येष्ठ, आता तालुक्याचाच महाराज असल्यामुळे सगळे भेटतात ना मला. टकाली सुद्धा, चोर सुद्धा खिसे करतात, ते सुद्धा पाया पडतात. महाराज मला सांगतात खिसा कसा कापतो. म्हणजे कशाला सांगतो मला, नाही म्हणजे तुम्हाला सांगतो ना. म्हणलं नको सांगू मला, आहे की नाही. लक्षात घ्या. हे सगळं आम्हाला नॉलेज असं ऐकतं मिळतं. सीबीआय क्षेत्रातली लोक, CID मधली लोक, वकील आहेत, जज आहेत, आहे की नाही, ही सगळी भेटत असल्यामुळे ते नॉलेज मिळतं आम्हाला. तर तिथे गेल्यानंतर तो कैदी, एक 14 वर्षाची सक्त मजुरी झाली होती त्याला, पण चांगलं वागल्यामुळं, स्वयंपाकीच होता तो, स्वयंपाक करणार होता, तिथला आचारी होता. तो माझ्या पाया पडायला आला ना, मला बाजूला घेतलं. म्हणजे काय बोलतोय का काय, मलाही टेन्शन. तो म्हणलं महाराज तुमची आणि जेलर साहेबांची चांगली ओळख आहे. म्हणजे हो बोल ना. काय नाही म्हणजे मला 14 वर्ष सक्त मजुरी झाली होती. मग म्हणजे मी स्वयंपाक करतो आज सगळ्या या कैद्यांचा. मग म्हणले 8 वर्ष, म्हणजे आत्ताच 8 वर्ष झाली मला, आणि आता मला इथून मुक्त करणार आहे. म्हणजे चांगली गोष्ट आहे. नाही म्हणले, मग तुमची ओळख आहे. म्हणजे बोल ना. काय काय नाही म्हणले, मला जेलच चांगला आवडायला लागलं नाही, मला इथून जाऊ वाटत. त्याला हसू नका, सिरस गावच मला चांगलं वाटायला लागलं. तो ते देखे पाय रुबे, तो ते देखे पाय रुबे, तो ते देखे पाय रुबे, सुटाया जगाई करी लो, सुटाया जगाई करी लो, Oh
देखे पाय तव तो देखे पाय गोविंद. हा, आणखीन गोवले जातात. लक्षात घ्या. सुटायचा उपाय तुम्ही केला पाहिजे. लक्षात घ्या. संसाराचं तुम्ही व्यवस्थापन करता की नाही, अर्थाचं नियोजन करता की नाही, मुलाचं मुलीचं नियोजन करता की नाही. मला सांगा, मृत्यूचं नियोजन केले का तुम्ही? मेल्यानंतर कुठं जायचं माहिती आहे तुम्हाला? आता एस टी महामंडळ हाफ तिकीट बंद झाली का? चालू आहे. सगळ्या लेडीजच महाराज. पंढरपूरला मी बघितल्या हॉटेलमध्ये सगळ्या म्हाताऱ्या भजीपाव खा. लक्षात घ्या. मला सांगा, एसटी मध्ये बसलात आणि कंडक्टर विचारलं कुठं जायचंय, म्हणजे मला माहितच नाही. काय करेल कंडक्टर? तो उतरवेल ना. तसं तुम्हाला आम्हाला माहितच नाही कुठं जायचंय मला. लक्षात घ्या. हे संतांना माहित आहे. संत इथे गुंतत नाही. आणि आपण गुंतल्याशिवाय कोण कुठं गुंतलंय कोण कुठं गुंतलंय ते तुमचं तुम्हाला माहित. गुंतता हृदय गुंतता हृदय कमल दलांच्या पाशी. पुढं नाही म्हणत. गुंतता. कोण कुठं गुंतलंय, कोण पैशामध्ये गुंतलंय, कोण स्त्रीमध्ये गुंतलंय, कोण पुरुषामध्ये गुंतलंय, कोण संसारामध्ये, कोणी आहे की नाही भौतिकतेमध्ये गुंतलोय आपण. आणि या गुंत्यामधून निघायचं आहे. साधू संत निघतात ना, ते पण संसारामध्ये आहेत आणि आपणही संसार. काही काही लोक फार चाणाक्ष लोक असतात, ऐकणारे का? आठवची नाही विषया सगळं काही आठवतं. नाम पाठ मौन प्रपंच पाठ हरिपाठ मौन आहे की नाही. बडबड चालू आहे मला. मी मगाशी बोललो अनंत वाचा बरळती बरळ त्या कैसेनी दयाळ पावी हरी. मग काही जण आता मगाशी म्हणलं ना चणाक्ष असतात काही लोक. कीर्तन ऐकताना लक्ष असतं बरं काहींचं. महाराज काय सांगतात कुठं चुकतात त्यांना कळतं ते ताबडतोब. कीर्तन झाल्यावर एक जण ते रावणाचं वर्णन केलं आणि रावणाचं वर्णन केल्यानंतर तो आला म्हणजे महाराज रात्री रावण कसा झोपत होता 10 तोंडाचा बोलतात. मग मी म्हणतो खड्डा खांडला होता, हा 5 तोंड आत घालत होता, जाऊन झोप. वेगवेगळे प्रश्न. काही म्हणते महाराज साधू संतांनाही संसार आहेच ना. तुकोबांना 2 पत्नी, गोरोबा काकांना आहे की नाही, नरहरी सोनार, ही सगळी आमची प्रापंचिकच साधू संत. मग तीही संसारामध्ये आहे आणि आम्ही सुद्धा नाही. लक्षात घ्या. दोन्ही दिसती सारिखी वर्म जाणे तो बेसावध आहोत. कधी काळ घाला घालेल याचही आपल्याला शाश्वती नाही. आणि तिथे गुंतलो आणि गुंतल्यानंतर कुठे वासना राहील काही सांगता येणार. जन्म घेणे लागे, मग ती सुद्धा प्रॅक्टिस केली पाहिजे. मग तुम्हाला मला संत सुद्धा संसारामध्ये ते गुंतत नाहीत का? नाही नाही, मला संत कधीही गुंतत गुंतला तो संत नाही. लक्षात घ्या. नाही मग संसार पहा तुम्ही, तेही या संसारामध्ये आहे पण या संसाराचं वर्म त्यांना कळले. तुका म्हणतो तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशी बनतो आहे की नाही. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठदाटे. संत संवेदनशील आहे. पण आपण किती नवऱ्यानं मारलं तरी संसार, किती नवऱ्याने शिव्या देऊ दे, किती बायकोनं बोलू दे, मला सांगतात महाराज फक्त तोंडानं फटकळ आहे.
पण स्वयंपाक म्हणजे तूच खा. आणि त्या गोड बोलण्यामध्ये, त्या संसारामध्ये आपण कधी गुंततो, हे काय मुलाबाळांमध्ये या प्रपंच संत नाही गुंतत, मग ते सावध आहे की नाही. आणि त्यांना वर्म कळलेलं आहे. तुम्हाला आम्हाला देखील वर्म कळलं ना. ज्ञानोबा म्हणतात 5 दिवसाचा उपाशी आणि एका घरी असं जेवण होतं, पण ते जेवण होतं कशाचं? बली देण्याचं होतं ते. आणि तो आधाशासारखा बसला, पंचपक्वानाचं ताट आहे, 5 दिवसाचा उपाशी आहे. कधी पुंडलिकावर ते होतो वाटच बघत होता. पण त्याला शेजारच्याने सांगितलं, मूर्खा, तुझ्या ताटात जे पदार्थ दिसतात त्या सगळ्या पदार्थांमध्ये विष खाईल का तो? ज्ञानोबा म्हणतात, विषय रांधेली रससोय बरवी, जे होणारा खावी होय ते ताटची सांडून जाय जिया परी. चांगलं पक्वान पंचपक्वान नाही, पण त्याच्यात विष आहे कळल्यानंतर खाल का तुम्ही? तसं संतांना कळलेलं आहे. तुम्हालाही कळल्यावर तुम्ही सोडा. एक उदाहरण सांगतो आणि लवकरच 10 मिनिटं. काय झालं, सिरसगावचं एक जोडपं, लग्न झालं पण इथे काही जमीन आहे, थोडीफार जमीन विकली आणि मुंबईला गेलं. मुंबईला सुद्धा म्हाडाला नंबर लागला, एक 1 BHK मिळालं, राहायला मिळालं, पण नोकरीच मिळेना. मग त्यांनी त्या बायकोला सांगितलं, आता सिरसगावची बायको कितीच पोरगी होती ती, म्हणते मग इथं काही जमत नाही. मग म्हणजे माझा सुरतला मित्र आहे, तुझ्या भावाला आणि आईला बोलव, तू इथं जरा थोडंसं 2-4 महिने थांब, मी माझ्या मित्राला आणि शेठजीला पण भेटून येतो, माझी ओळख आहे म्हणले. ठीक आहे म्हणले. ती तिथंच राहिली. हा गेला आणि 4-5 महिन्यामध्ये हिऱ्याचा कारीगर होता, तो सुंदर कारीगर होता. इतकं शेठ पण प्रसन्न झाला, त्यांनी भरपूर त्याला पगार पैसा पाणी दिला. आणि येताना त्यांनी काय केलं, 4-5 तोळ्याचा हार तोही घेऊन आला. आणि मग एकमेकाला भेटल्यानंतर 2-3 दिवस असे आनंदात गेले. आणि त्यातल्या त्यात सोन्याचा हार आणला होता. मग काय सांगायचं मला, लक्षात घ्या. आणि मग एक दिवस ती मला बोलता बोलता जेवता जेवता म्हणाली, अहो मला जुहू चौपाटी बघायची. म्हटलं का नाही, बघू ना उद्या सकाळी, रविवारच आहे, म्हणजे चल जाऊ आपण. आणि मग सकाळी ती पण उठली आहे की नाही, लवकर उठली, जरा 4-4:30 वाजताच उठली. सगळं नाश्ता बिस्ता, स्नान पूजा वगैरे करून, सगळे मेकअप कपडे घालून, साडी वगैरे घालून, तो हार सुद्धा गळ्यात घातला ना सोन्याचा. आणि मग दोघं बोरिवली स्टेशनला गेले. आणि तिथे काही गर्दी होती, पण ही लेडीज हा जेंट्सच्या डब्यामध्ये जवळजवळ. आणि मग थोडीशी थंड हवा लागली का झोप येतेच महाराज त्या ट्रेनमध्ये. सकाळी उठली होती बिचारी, ती झोपली. आणि झोपल्यानंतर तिचा कोणीतरी हार बिचारी. नेक्स्ट स्टेशन विले पार्ड, नेक्स्ट स्टेशन विले. आणि कळतं बरं तिथं, तर मी मुंबईचंच आहे, ट्रेनमध्ये जर चढता आलं नाही का आम्ही समजतो शिरसगाव म्हणून. बसमध्ये मॅचिंगचं नॉलेज नसेल, मेड इन सिरसगाव. हे पण आता जर नॉलेज आलंय, असं नाही म्हणत नाही. मग ती उठली, जाग आली तिला, असं पदर असा केला आणि गळ्याकडं लक्ष गेलं. बघतोय तर हार काय, अगं बाई कुठं गेला. खाली बघते पण गर्दी ही झाली होती, तिला हलता येईना. कशी तरी डोळ्यातनं पाणी आलं. माझ्या नवऱ्याने एवढा मोठा महागडा हार आणला, पण मला मिळलं काही सांभाळता आला, हार गेला. म्हणून कशी तरी खाली उतरली, तिथंच खाली बसली. लोक म्हणले, क्या हो गया देखो क्या हो गया, पाणी ले लो. काही बायांनी काही पुरुषांनी पाणी बिणी. हा तिकडनं आला चालत. काय गर्दी कसली झाली, पण बघतोय तर काय आपलं सुंदर ते ध्यान बसले. त्याला, अरे मेरी बेबी, अच्छा देखो क्या हो गया, ये लो बॉटल. त्यांनी पाणी घेतलं. काय झालं, तिने डोळे उघडले, नवरा आलेला दिसला. अगं झालं काय, चल डॉक्टरकडे. म्हणले माझ्या जगण्याला काही अर्थ नाही. म्हणजे झालं काय, म्हणजे माझ्या गळ्याकडे पहा ना. त्यांनी लक्ष दिला, हार केला. पण त्यांनी दाखवलं नाही, तुला काही त्रास होतोय का, चल डॉक्टरकडे. माझ्या जगण्यात काही अर्थ नाही, मी आता काही राहत नाही. अगं म्हणजे झालं काय, माझ्या गळ्याकडे पहा ना. तिला काही राहवलं नाही, लाज वाटली. ती उठली आणि पळायला लागली. कुठे, जीव द्यायला. कुठे, ट्रेनच्या खाली. ती पुढे पळते, हा मागं पळतोय. अगं थांब. ती थांबायलाच तयार नाही. तुम्ही एवढा मोठा हार
चांगल्या महागडा आणला, पण मला मिलीला काही सांभाळता आला नाही. आता माझ्या जगण्यात काही अर्थ नाही, मी जीव देते. तिनं कशी तरी त्यांनी धरली आणि तिला सांगितलं, अगं वेडे, ते 500 रुपयाचंच होतं. मला सांग, आता जीव देईल का ती? ते 500 रुपयाचंच होतं म्हटले. ते काही खरं कळतंय ना माझं बोलणं? लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर धार हरिवीण नाम मंत्र जप कोटी जाईल कृष्ण नामी संकल्प. लक्षात घ्या, तुकोबरणा साधू संतांना दिसत तसं म्हणून जप असतं. लक्षात घ्या. आणि जेवढं सुंदर तेवढं धोकादायक. जग हे जेवढं सुंदर तेवढं धोकादायक. लक्षात घ्या. आता ही पोरं सुद्धा पोरी पाहायला जातात. मला त्या सुंदरतेचं काही बोलायचं नाही. लक्षात घ्या. पण दिखने में तो खूप बनी, अंदर की तो राम जाए. म्हणून दिसतं तसं दिसण्यावर जाऊ नका, असण्यावर जा. गुणवत्ता सुंदरतेचं आम्हाला खंडन नाही करायचं. लक्षात घ्या. अप टू डेट असं चांगलं असं. आम्हाला सुद्धा आमच्यावर पण काही लोक जळतात, महाराज लय भारी राहतात तुम्ही. अरे म्हटलं, भगवान बाबांची, नारायणगिरी महाराजांची, ज्ञानोबा तुकोबऱ्यांची आम्ही लेकर आहोत. लक्षात घ्या. नाही नाही, आम्ही जर फाटके दिसलो, लाज कुणाला? बोला ना, बोला. समर्थाची बायको आहे, श्रीमंताची बायको, आणि तिची साडी फाटली, लाज कुणाला येते? अरे समर्थाचे पोर केविलवाणी दिसे. लक्षात घ्या, त्याला लाज आहे. आता तुझी लाज तुझं देवा. आपण समर्थाची लेकर आहोत महाराज, ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा ज्ञानोबा आहे, तुकोबा यांची लेकर असल्यामुळं, आहे की नाही? आणि त्याच्यामुळं, आणि दुसरं आहे, आम्ही असं चांगलं का राहतो, अप टू डेट का राहायचंय, याचं कारण आहे की समोरच्या व्यक्तीला, समोर लहान पोरं बसलेली असतात, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आकर्षण निर्माण व्हावं. जसं हिरोईनचं आकर्षण निर्माण होतं, हिरोचं आकर्षण निर्माण होतं, तसं काहींना असं वाटलं पाहिजे की मलाही महाराज हे तर उगच कसं तरी बावटासारखं उभं राहायचं, आहे की नाही? आम्हाला शास्त्रीजींना आमच्यात आवडत नाही. हलकट माणसं चांगली राहतात, सज्जनांनी का चांगलं राहून. लक्षात घ्या. आणि फाटका कपडा असेल ना, ते अंगावर फाडतात, दरिद्रता येते म्हणतात. लक्षात घ्या. आणि म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन. चांगलं राहा, चांगले विचार करा, आमच्या शास्त्रींचं सांगणं असतं. लक्षात घ्या. म्हणून सुंदरता पाहिजे, पण त्याच्याबरोबर गुणवत्ता सुद्धा पाहिजे. लक्षात घ्या. अभ्यासही चांगला पाहिजे, वागणं सुद्धा चांगलं, स्वयंपाक सुद्धा चांगला. नाहीतर साधू संत इतिहास पटकन दरवाजे बंद करा, नाही तर शिरतील भराभर. नाही, आदरातिथ्य सुद्धा करता आलं पाहिजे. लक्षात घ्या. आणि जर असेल ना तर सोने पे सुहागा. लक्षात घ्या. पण या संसारामध्ये आपण जे अडकतो, आणि पण अडकल्यानंतर खरं जर त्या संसाराचं मर्म जर कळालं ना, तर त्या ठिकाणी तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे. प्रपंचाचं काय? तुकोबा म्हणतात, म्हणून मागे परतले मन, घालणीचे रान देखोनिया. या जगावर, या संसारावर विश्वास करावा तर कोण कधी धोका देईल याचं सांगता येणार नाही महाराज, ऐके नाही. कोण कधी शत्रू होईल हे पण सांगता येत नाही. भयंकर आज काळच असा विचित्र आहे, कुणावर विश्वास करता येत नाही. लक्षात. आणि म्हणून घालणीचे रान देखोनिया. ज्या इंद्रियांवर तुम्ही भरोसा करता, ती इंद्रिय सुद्धा धोका. पहिलं किती सुंदर दिसत होतं, आता दिसतंय का? चष्मा लावावा लागतो. पहिलं किती पळत होतो, आता गुडघ्यानी साथ सोडली. सगळी इंद्रियांची भांडणं चालू असतात. काय झाली? इंद्रिय एकत्र आली आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली. हात म्हणले मी काम करतो म्हणून तुम्ही खाता, पाय म्हणले मी चालतो म्हणून तुम्ही खाता, डोळे म्हणले मी पाहतो म्हणून तुम्ही खाता, कान म्हणले मी ऐकतो म्हणून सगळ्यांची भांडण. म्हणजे एकेकाने निघा, पाय गेले तरी शरीर राहिले, हात गेले तरी शरीर, डोळे गेले तरी शरीर, सगळी चालली होती. मग प्राण म्हणलं मी जरा नको नको म्हणले, आहे की नाही? लक्षात घ्या. यांची भांडणं चालू असतात. काय झालं? या केसांचं आणि दातांचं भांडण सुरू. हे दात म्हणायला लागले काळ्यानं
बघा आम्हाला राहायला घर आहे, रोज ब्रश वगैरे रबडी रसमलाई गुलाबजामुन खातो म्हटले, आणि तुम्ही काळेवर तुम्हाला तेल लागतंय का नाही कधी उन्हात तानात फिरताय म्हणले, काळे काळ्या केसन राग आला ना, त्यांनी मिटिंग घेतली म्हणले हे खालचे दात आपल्याला चिडवतायत म्हणले, मग तप करा तप. त्यांनी तप केलं आणि ते झाले पांढरे. आता हे पांढरे झाल्यानंतर हे म्हणले ज्याला आपण चिडवत होतो त्याने आपल्यासारखाच आकार घेतलाय, रंग घेतलाय. मग लाज वाटत असेल ते इथं राहू. एक एक कळलं का नाही काही? इंद्रियांचा गाजे गोंधळ ये ठाई, ओढी तसे डोई अहंकार मी करतोय असं म्हणू नका महाराज. तो ईश्वर आहे, सगळं करता करणारा कोण आहे? तो ईश्वर आहे. पण लोकांना मी केल्याशिवाय जमत नाही. नाही मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था, तो संन्यासी जाण निरंतर. करा कर्तव्य कर्म केलीच पाहिजे. आपण प्रत्येकाच्या वाट्याला जी कर्म आलेली आहे ती कर्म करावीच लागते, पण कर्तृत्व आणि कर्मफलाचा आस्वाद टाकून मी केलं नाही, ईश्वराने केलं नाही. करता करविता कोण आहे? तूच आहे की नाही? जनाबाई सुद्धा म्हणते देवा हे तू करतोय सगळं, देखवी ऐकवी एक नारायण. मीच एक करता मी गेली तर नका असं महाराज. त्याची सत्ता आहे म्हणून चाललंय आपलं. वृक्षाचे पान आले ज्याची आणि अर्धांग वायू झाला तर काय होईल? नाही तो करतो. सत्ता धन्याची किंमत आहे, त्याची सगळी सत्ता आहे. हा आपण निमित्त मात्र भव सौख्य, निमित्त मात्र भव आहे की नाही? निमित्ताचा धनी केला असे माझे माझे म्हणून व्यर्थ गेले. आणि म्हणून फोडी तसे डोई अहंकार. आणि मग पुढे सांगतात या संसारामध्ये जर आपण तसेच आसक्त होऊन राहिलो तर त्या ठिकाणी वासना निर्माण होऊ शकते. तुका म्हणे देवा केली तळपटे बहुधांची. हा संसार जो वाढतोय वासनेमुळे वाढतो. मला जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. कुणाची कुठं वासना राहील? जड भरत राजा झाला तो घातला. आमचे रोहिदास संत रोहिदास कोणीतरी मरता मरता अंतिम काळामध्ये त्या ठिकाणी जोडं आणलं. मला सुंदर जोडे शिवून आणले होते. अंतिम काळावर ते जोडे पाहता पाहता म्हणून ही वासना ओढाळ गाई गड्यानो, वासना ओढाळ गाई. आणि ती जी वासना जर राहिली ना यम बाप स्मरण भाव त्याचे त्यांते तम तमे वैतिक होते मरणी जे आठवे तो तेच गती. ते ती गती तुम्हाला नको ना तर ती वासना करू. वासना कोणती ठेवा? सब वासना ठेवा. ईश्वर वासना ठेवा. ईश्वर चिंतन नामस्मरण करा. ठीक आहे ना? जेवढं होईल तेवढं हरिमुखे म्हणा. हरिमुख कामामध्ये काम. आता काय तुमच्याकडनं योग होणार?
बघा ना आता कीर्तनात बसल्या बसल्या किती आसनं केली. अगं बाई जरा पुढे सर, आता योग तर होणार. याग होईल का? यागादिदेव धर्म सांगितलेलं आहे. याग हत्तीच्या सोंडी एवढं तूप इथं जेवायला मिळत नाही आम्हाला. होईल आपल्याला करता येईल. याग नाही जमणार. योग याग विधी सूक्ष्म विधी आहेत महाराज, आहे की नाही? शौचादी विधी आहेत. जमतील का ते आपल्याला? नाही जमणार, लक्षात घ्या. आणि म्हणून सूक्ष्म विधी आहेत. म्हणून योग याग विधी येणे नोहे वायाची उपाधी दंभधर. फक्त काय करा, भावानं प्रेमानं त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करा, भजन करा. हरिमुखे म्हणा, हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता, जन्म घेणे नामस्मरण करा. 22 जानेवारीला 500 वर्षानंतर, 500 वर्षाच्या संघर्षानंतर आज अयोध्या सजलेली आहे महाराज. स्वर्ग झालेलं आहे. स्वर्ग आपण त्याची साक्षी नाहीत, आपल्याला काही निमंत्रण नाही, पण ज्यांना निमंत्रित आहेत भरपूर गर्दी होणार आहे. मोठा जनसमुदाय, व्हीव्हीआयपी आणि फार मोठा सोहळा 22 जानेवारीला त्या ठिकाणी अयोध्येमध्ये योग्य काल, योग्य मुहूर्त आणि मोठे मोठे या भारतातले मोठी विद्वान ब्राह्मण पंडित, संत महंत त्या ठिकाणी त्या उपस्थित राहणार आहेत. आणि त्या उपस्थितीमध्ये प्रभू रामचंद्राचं आहे की नाही त्या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा आहे. बऱ्याच वर्षापासून भारतीय आपले वाट पाहत होते. सगळ्यांची ती इच्छा होती आहे की नाही, बनाएंगे मंदिर, बन गया मंदिर. आता काय लक्षात घ्या. आणि सगळ्यांचं श्रेय कुणाला दाखवण्याकरता नाही. आज आमचे मुस्लिम बांधव सुद्धा रामावर प्रेम करतात, लक्षात नाही असं नाही. कुणाला खिजवण्याकरता किंवा दाखवण्याकरता आमचा हा धर्म नाही, लक्षात घ्या. पण कुणी आमच्या धर्माचा तिरस्कार पण करू नाही, लक्षात घ्या. आम्ही तुमच्या धर्माचं काय करतो? स्वागत करतो, आदर करतो तुमच्या धर्माचा. आम्ही, तुम्ही सुद्धा आमच्या धर्माचं काय करा? स्वागत करा, आदर करा, लक्षात घ्या. म्हणून असं काही नाहीये, विरोध वगैरे काही नाही, लक्षात घ्या. एक रामललाचं मंदिर तिथं निर्माण कार्य सुंदर चाललेलं आहे. अजून थोडस रंगोटी चालू आहे, लक्षात घ्या. घंटा मोठी त्या ठिकाणी दिलेली आहे. एकाने 350 किलोची अगरबत्ती नेलेली. अतिशय डोळ्याचे पारणे फेडणारा तो मोठा उत्सव, मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी पंतप्रधान मोदी साहेबांच्या त्या सानिध्यामध्ये होणार आहे. आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपल्या हयातीमध्ये रामललाचं त्या ठिकाणी मंदिर होत आहे, मंदिर झालेलं आहे. आणि मग आता एकच तुम्हाला सांगणं आहे की 22 तारखेला 22 जानेवारीला प्रत्येकीनं घरामध्ये दिवे, 5 तरी दिवे लावायचे आहे. घरावर भगवी पताका लावायची आहे, लक्षात घ्या. आपली अस्मिता आहे, आपलं त्या ठिकाणी दैवत आहे आपलं ते. आणि म्हणून नक्कीच सगळ्यांना तो झाले रामराज्य काय उणे आम्हासी धरणी घरी पीक गाई मैसी राम वेळोवेळा मी गाऊवी. नक्कीच त्या ठिकाणी परिवर्तन होणार आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला तिथे जाता नाही आलं तरी स्क्रीनवर तुम्हाला त्या ठिकाणी सगळी विधी दिसणार आहे. सगळीकडे सगळ्या टीव्हीवर काही काही ठिकाणी मोठ्या मोठ्या स्क्रीन लावणार आहेत. आणि महाआरती सुद्धा त्या ठिकाणी सर्वांनी करायची आहे. आनंदानं जल्लोष करायचं आहे. बोलिए सियावर रामचंद्र भगवान की जय श्रीराम. आणि म्हणून सगळ्यांनी आनंदोत्सव त्या ठिकाणी करायचा आहे. आज या कीर्तनाच्या निमित्तानं आज या सिरसगावला येणं झालं. तुम्हाला सगळ्या संत सज्जनांचा, आमच्या गुणीजनांचं या ठिकाणी भेट झाली. कारण का ही भेट होत नाही. अशी गुणवान, अशी कलाकार माणसं लवकर सहसा भेटत नाहीत, लपलेले रथ नाहीत. माझं गावकऱ्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे की आमच्या या गुणीजनांचा आदर करा, लक्षात घ्या. अभेद करू नका. हे गाणं टिकलंय, लक्षात घ्या. आणि हे टिकवण्याचं फार मोठं ते कष्ट असतात बघा, इतकं सोपं नसतं ते. मला सांगा, एखाद्या गावामध्ये एखादा पक्वाजा असतो नसतो, पण
पण एवढी कोणी जनमंडळी या ठिकाणी उपलब्ध होतात, नक्कीच आपण आदर केला. आज माझ्याबरोबर राहुल महाराजही या ठिकाणी आलेले आहेत. आज सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर माझ्या सन्मुख माता भगिनी बहुसंख्येने या ठिकाणी आलेले आहेत. बोलत असताना एखादा शब्द लागला असेल, दुखवण्याचा हेतू नाही. जरा कडवटपणानं आम्ही बोलतो, याचं कारण आहे जरा जास्त गोड बोललो तर शुगर होईल तुम्हाला, म्हणून थोडस कडवटपणानं बोलतो. तुम्ही सुद्धा शांत चित्तानं ऐकलं. झालेली सेवा भगवंताच्या साधू संतांच्या श्री संत योगीराज बैरागी महाराजांच्या चरणावर समर्पित करून न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवित असे पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदी मज क्षमा करणे संतीनोई अंग भूत युक्ती विठोबार इच्छा आहे की माझ्या तोंडातून या ठिकाणी यावं, मुखातून यावं म्हणून. सुंदर या ठिकाणी तुमचं नियोजन चालू आहे. बरं वाटलं जरा अंतःकरणाला, कारण का ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांचं आणि